आमदार शशिकांत शिंदे आपल्या बरोबर आहे। शशिकांत शिंदेजी, दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये आता त्यांच्या वडिलांनी, दिशा सालियांच्या वडिलांनी हायकोर्टात गेले आहेत आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळींनी दिशा सालियांची हत्या केली आहे आणि तिचा बलात्कार केला असे आरोप लावलेले आहेत। ते मागे सुद्धा अशा प्रकारचा आरोप झालेला होता। मला वाटतं सीआयडीने क्लोजर रिपोर्ट पण दिलेला आहे। सीआयडी आणि एका बाजूला राज्य सरकारांमध्ये त्यांचं सरकार होतं, त्यानंतर सत्तारूढ पक्षाचं केंद्रात सरकार आहे। त्या सर्व चौकशा झाल्यानंतर परत त्यांच्या वडिलांनी अर्ज केला तर कोर्ट त्याचा निर्णय घेईल। कोर्ट संपूर्ण पोलिसांच्या यंत्रणेचा अहवालाचा रिपोर्ट घेऊनच निर्णय घेईल असं मला वाटतंय। परंतु 2 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये संपूर्ण दंगल झाली आणि नागपूरची दंगल संपूर्ण भुलवण्याकरता हे सगळे नवीन आम्हाला असाच आहे की अधिवेशनातून मंत्र्यावर झालेल्या आरोपातून अशा प्रकारचा निर्णय करण्यासाठी नागपूरच्या दंगलीचा विषय झाला असेल। नागपूरची दंगल ज्या पद्धतीने घडली गेली त्याला कारणीभूत कोण आहे, ते मास्टर माइंड कोण आहे, हे एक बाहेर येत आहे। आता या संदर्भामध्ये पोलिसांचं आणि सगळ्यांचं सरकारचं अपयश बघता कदाचित हा प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला असेल, त्याची शक्यता नाकारता येईल। संतोष देशमुख असेल, सूर्यवंशी असेल, यांच्या हत्या झाल्या। संतोष देशमुखांची तर हत्या निर्गुण होती, जवळपास 100हून अधिक दिवस झालेत, परंतु कृष्णा आंधळे नावाचा व्यक्ती सापडत नाही। दुसरीकडे प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावरती कोणती कारवाई केली जात नाही। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरांचा जामीन रद्द केलाय। पोलीस मागावरती आहेत, प्रशांत कोरटकर सापडत नाही। हा म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा अपयश दिसतंय। जर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर कोर्टाने जामीन रद्द झाल्यानंतर कोरटकर भेटत नसेल तर मला वाटतं की सरकारने आता राजीनामा देणंच गरजेचं आहे। मग विनाकारण संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही कसे पुरस्कर्ते हे दाखवण्याचा दुर्दैवाने प्रयत्न करू नका असं आम्हाला वाटतं। काल एक मुलाखत झाली, ती मुलाखत तुमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली। त्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न होता की शरद पवारांसंदर्भात मत काय म्हणून। देवेंद्र फडणवीस म्हटले की शरद पवार यांच्यावरती भरोसा ठेवला जाऊ शकत नाही असे नेते आहेत म्हणून। नक्की काय म्हणायचं होतं? शरद पवारांचा अंदाज अजून दिल्लीला आला नाही, तो राज्याला काय येणार आहे? शरद पवारांचा अंदाज भलाभल्यांना आला नाही। शरद पवारांनी राजकारणातली सूत्र कधी फिरवली ते मागच्या 2.5 वर्षाच्या पूर्वी सुद्धा बघितलेलं आहे। त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये एकच भीती आहे, ती शरद पवारांची आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। शरद पवार हे सूत्र हलवण्यामध्ये अत्यंत तरबेज आहेत आणि जे केंद्राला कळलेलं नाही ते राज्याला काही कळणार आणि सातत्याने ज्या काही हत्या राज्यामध्ये होतात आहेत, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर मोकाट फिरतात आहेत, ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं फेल्युअर जे आहे ते पोलिसांचं आहे, राज्य सरकारचं फेल्युअर आहे असा थेट हल्लाबोल जो आहे तो शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतले आमदार आहेत, त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।